आज टिफिनला काय द्यायचं? मऊ लुसलुशीत फुलके आणि कांदा लसूण न वापरता चविष्ट अशी भेंडीची भाजी. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याला कॉटनच्या कपड्याने चांगली कोरडी करून घ्यायची, ओली ठेवायची नाहीये. त्यांना कापून घ्यायची. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही भेंडी कापू शकता. पुढचे टोकणं आहे ती कोडे काढून टाकायची, चेंड्याकडचा भाग आणि अशी कापून घ्यायची. तुम्ही गोल कापलीत ना तरी चालेल. भेंडी कोरडी करायची म्हणजे भाजी बुळबुळीत होत नाही. भाजी बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरं घालायचं. 2 ते 3 पिंच हिंग, 5-6 पानं कढीपत्त्याची आणि ही भेंडी. गॅस मोठा करायचा आणि भेंडी परतून घ्यायची. मोठा गॅस करून अशी भेंडी परतली ना की त्याचा चिकटपणा पटकन जातो. बघू शकता तुम्ही त्याचा चिकटपणा कसा गेला आहे तो. मुलं जशी तिखट खात असतील ना त्याप्रमाणे मिरची घालायची, उभी चिरून घालायची म्हणजे मुलांना देताना ती आपण काढून टाकू शकतो. थोडं बारीक करायचं. भेंडी चिकट होऊ नये म्हणून पाव चमचा आमचूर पावडर घालायची. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल कोकम घालायचं आणि भेंडी अशी झाकण न मारता शिजवायची म्हणजे त्याचा रंग आहे ना तो हिरवा राहतो. भाजी शिजत आल्यानंतर पाव चमचा धना पावडर, पाव चमचापेक्षा कमी हळद, चवीप्रमाणे मीठ. हळद ना नंतर घालायची, सुरुवातीला घातली तर करपून जाते. आणि मिक्स करून घ्यायचं. मसाले घातल्याच्या नंतर भाजी 2 मिनिटं परतून घ्यायची. शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. देठासकट कोथिंबीर घालायची. कोथिंबीरचे देठ आहेत ना ते बारीक चिरून घालायचे. थोडासा गॅस मोठा करायचा आणि काही सेकंद ह्याला परतून घ्यायचं. भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करायचा. झटपट अशी आपली बिना कांदा लसूणची भाजी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा. तुम्ही जसं चपातीला पीठ मळून घेता ना तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर मीठ टाकत असाल तर मीठ टाकून मळून घ्यायचं. फुलके बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करायचे. जर मोठी चपाती करायची असेल तर मोठे गोळे करायचे. त्यातलाच एक गोळा घ्यायचा, त्याला गव्हाचंच पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. एकदम पातळ लाटायचं, असं जाडसर लाटायचं नाही. फुलके शेकवण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपला एक फुलका घालायचा आहे म्हणजे छोटी चपाती घालायची. एका साईडनी चांगले शेकली ना की त्याच्यानंतरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने आपल्याला जास्त शेकवायची नाही आहे. लगेचच काढायची आणि अशी गॅसवर किंवा जाळी असेल तर जाळीवर टाकायची आणि चांगली फुलवून घ्यायची आणि त्याला असं तूप लावून घ्यायचं आहे. झटपट असा आपला आजचा टिफिन तयार आहे, फुलके आणि भेंडीची भाजी. आजची जर तुम्हाला बिना कांदा लसूणची टिफिनसाठी बनवलेली भाजी आणि फुलके आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट असा आपल्या मुलांसाठी टिफिन तयार आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.